हनुमंतरायाचं संकट ज्यांनी हरण केलं ते गुरु मच्छिंद्रनाथ महाराज. हनुमंतराय त्या स्त्रीराजाचं रक्षण करायचे महाराज, त्या स्त्रीराज्याचं, त्या राण्यांचं. आणि ते ज्यावेळेस बी तिथे रात्रीचे बुभुत्कार करायचे, ते रक्षण करता करता त्या बुभुत्कारणे तिथल्या ज्या स्त्री आहेत त्या गर्भवती व्हायच्या. लोक असं म्हणतात की नाथांना स्त्री चालत नाही, नाथांना रेडी चालत. तुम्ही ऐकलं असेल, नाथांना बाया चालत नाही, नाथांना स्त्री चालत नाही, स्त्रीने 10 फूट लांब राहावं. महाराज ही खोटी भ्रांती बरं का. महाराज हनुमंतरायासाठी, फक्त हनुमानजींच्या कल्याणासाठी हनुमानजीला विवाह नाही करावा म्हणून मच्छिंद्रनाथ महाराजांनी स्त्रीराजा जाऊन विवाह केला. हे तुझे पती देव नाही आहे, हे मच्छिंद्रनाथ महाराज. तुझा पती केव्हाच वारलेला आहे, तुझ्या पती शरीरामध्ये हे मच्छिंद्रनाथ आहे. हे ज्यावेळेस ते रेवती राणीला कळताना महाराज तिला राग येतो आणि त्या रागाच्या संतामध्ये त्या मच्छिंद्रनाथ महाराजांच्या शरीराचे ते तुकडे तुकडे करतात. तर मच्छिंद्रनाथ कोण होते व त्यांचं योगदान काय होतं? मच्छिंद्रनाथ महाराज नाथ संप्रदायातले सगळ्यात पहिली आणि महाशक्ती असणारे, महासिद्ध असणारे गुरु मच्छिंद्रनाथ महाराज. महाराज नाथ संप्रदायाचा मूळ पाया ज्या नाथांनी रचला व नाथ संप्रदायाची उत्पत्ती ज्या नाथांपासून झाली ते असणारे गुरु मच्छिंद्रनाथ महाराज. व ज्यांना सगळे नाथ आदर्श मानतात, सगळे नाथपंथी आदर्श मानतात, असे गुरु मच्छिंद्रनाथ महाराज. महाराज गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांमुळे भरपूर देवांचं भवितव्य म्हणायला पण हरकत नाहीये. म्हणजे तुम्हाला एक प्रश्न मी सांगू ना, तर हनुमंतरायाचं संकट ज्यांनी हरण केलं, हनुमानजी महाराजांचं वर्गा, ते गुरु मच्छिंद्रनाथ महाराज. ते थोडक्यात सांगायचं झालं महाराज तर नवनाथ भक्तधर ग्रंथामध्ये कथा अशी येते, चरित्रामध्ये नाथ महाराजांच्या, की हे मच्छिंद्रनाथ महाराज हनुमंतराला जेव्हा 3ऱ्या अध्यायामध्ये युद्ध हरवतात, तेव्हाच हनुमंतराय महाराज त्यांच्याकडून एक वचन बघून घेतात, की हे मच्छिंद्रनाथ मला असं वरदान द्या, काय ज्यावेळेस माझ्यावर संकट येईल, मी तुमचं स्मरण करेल, त्यावेळेस माझ्यावर संकट तुम्ही हरण करणार. मच्छिंद्रनाथ महाराज म्हणतात तथा असतो, जेव्हा पण तुम्हाला असं काही वाटेल तर मी तुमच्यावर संकट निश्चित हरण करेल, जे माझ्या बसचं असेल. त्याच्यानंतर काय होतं महाराज, इंद्राची अप्सरा, तिलोत्तमाचं नाव असतं, पद्मिनी जिला म्हणतो, ती श्रापित होते आणि स्त्रीराज्याची निर्मिती होते. त्या स्त्रीराज्यामध्ये असं असतं महाराज, की तिथे जेवढ्या बी त्या म्हणजे स्त्रीराज्याची जी वेश आहे, त्या राज्यामध्ये जेवढ्या पण स्त्री आहे, फक्त स्त्रिया जिवंत राहतील, तिथे पुरुष नसतो. तिथे जर पुरुष गेला तर मरण पावतो महाराज, हे त्या स्त्रीराज्याचा नियम असतो. तिथे जर स्त्रीराज्य जगू शकत, त्याला अक्षरच लाभत नाही, तो मरून जातो. आणि त्या स्त्रीराज्याची राणी असते, तिचं नाव असतं किलोतळा किंवा मैनाकिनी, 2 नाव आहे तिला. ती मैनाकिनी जी राणी असते ना महाराज, तर तिच्या त्या राज्यामध्ये सगळ्या स्त्रिया, तिथे सगळ्या स्त्रिया, पुरुष नावाचा व्यक्ती नाही, आणि ते राज्याची राणी असते. आणि तिथल्या ज्या स्त्रिया आहे, तिथल्या त्या रक्षणाचं काम, म्हणजे स्त्रीराज्याच्या सीमेचं रक्षणाचं काम हे हनुमंतरायांकडे असतं. आणि तिथल्या ज्या स्त्रिया आहे त्या हनुमंतरायाच्या बुभुत्काराने, म्हणजे भूक 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 या आवाजाने त्या गर्भवती होतात. आणि तिथे फक्त स्त्रियांचेच गर्भ राहतात, मुलांचे गर्भ पडून जातात, पुरुषांचे गर्भ पडून जातात. असं स्त्रीराज्याचं वातावरण होतं. हनुमंतराय ते स्त्रीराजाचं रक्षण करायचे महाराज, त्या स्त्रीराज्याचं, त्या राण्यांचं. आणि ते ज्यावेळेस बी तिथे रात्रीचे बुभुत्कार करायचे, ते रक्षण करता करता त्या बुभुत्काराने तिथल्या ज्या स्त्री आहेत त्या गर्भवती व्हायच्या. सत्य आहे. पण तिथलीच राणी होती मैनाकिनी, ती हनुमंतराय महाराजांची खूप मोठी भक्त होती आणि ती हनुमंतरायाची नेहमी सेवा करायची. मग तिने हनुमंतरायाला एक दिवस प्रश्न केला, की हे नाथ, हे तर ठीक आहे, इथे स्त्री राज्यामध्ये तर तुमच्या बुभुत्काराने संतती होते, पण इथं बाहेर, याच्या बाहेर काय होतं? तर त्यावेळेस हनुमंतराय म्हणतात की स्त्री पुरुषाच्या विवाहानंतर त्यांना संतती प्राप्त होते. ज्यावेळेस मैनाकिनी राणीला हा विवाहाचाच कन्सेप्ट कळतो, त्यावेळेस ती म्हणते, हनुमंतराय महाराज, माझी इच्छा आहे का मला विवाह करायचा आहे, तर तुम्ही माझ्याशी विवाह करा, मी अशी तुम्हाला विनंती करते. हनुमंतराय म्हणता, मी ब्रह्मचारी आहे, मी सीतामातेला वचनबद्ध आहे की मी जगात म्हणजे मी जगात विवाह करणार नाही, तर मी विवाह करू शकतो, दुसरा कुठलाही वर दुसरा आणि तू विवाह कर. ती म्हणते, नाही, मला तुमच्याशीच विवाह करायचा, कारण मी ऐकलं की ह्या जगात सगळ्यात बलाढ्य तुम्ही आहात. म्हणजे लोक असं म्हणतात की सब सुख रहे तुम्हारी सरना, तुम रक्षक का उकोड ना, तिथे तुम्ही रक्षक आहात त्याला काय व्यक्ती, म्हणून तुमच्यासारख्या रक्षकच मला पती म्हणून पाहिजे. हनुमंतराय महाराज, मी वचनबद्ध आहे, मी ब्रह्मचर्य पत्करेन, तिच्याशी विवाह नाही करू शकत. राणी हट्टाला पेटते महाराज, मैनाकिनी राणी तप साधनेला बसते, हनुमंतरायचं तप करते. त्या तपाला ते बरंच प्रसन्न होतात. ते म्हणता, नाही, मी ती म्हणते माग वरदान काय पाहिजे, ते म्हणता, नाही, तू माझ्याशी विवाह करा. हनुमंतराय महाराज, सगळं हवं ते वरदान मागून घे, मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही. मग ती म्हणते, ठीक आहे, तुम्ही माझ्याशी विवाह करू शकत नाही, तिथपर्यंत मला मान्य आहे, पण जो तुम्हाला युद्धामध्ये हरवेल, जो तुमच्यापेक्षा बलाढ्य असेल, मला त्याच्या व्यक्ती संग विवाह करायचा. आणि सगळ्यांना माहिती महाराज, हनुमंतराय फक्त एकाच व्यक्तीला पराभूत झाले, ते म्हणजे गुरु मच्छिंद्रनाथ महाराज. आणि त्यावेळेस हनुमंतराय महाराज मच्छिंद्रनाथांकडे जातात आणि सांगतात, त्यांना वचनाची आठवण करून देतात.
का हे मच्छिंद्रनाथ, हे श्री मच्छिंद्रनाथ महाराज, तुम्ही मला म्हणाला होतात की ज्यावेळेस माझ्यावर संकट, तुम्ही माझ्यावर संकट हरण करा. आता माझ्यावर संकट आलंय, चला माझ्यावर संकट हरण करा. मच्छिंद्रनाथ महाराज म्हणतात, काय संकट आहे? ते म्हणतात, मी तुम्ही वचनबद्ध आहे, तुम्हाला संकट हरण करायचं. म्हणे काय? ती राज्याची जी राणी आहे मैनाकिनी, हिच्या संग तुम्हाला विवाह करायचा आहे. का? कारण ते ती अट तशी मला टाकली आहे. मच्छिंद्रनाथ महाराज ऐकूनच स्तब्ध होतात. म्हणतात, अरे पण मी सुद्धा ब्रह्मचारी आहे, मी सुद्धा नाथबंदी, मी कसं काय करू? म्हणे, नाही तुम्ही तर वचनबद्ध आहे मला. माझ्यावरचं संकट हे तुम्हाला तुमच्या अंगावर घ्यावं लागेल म्हणे. महाराज ते म्हणताना नाथपंथी आहेत, शब्द दिलेला मुकरत नाही. ठीक आहे. तर ते क्लिअर झाली महाराज. मच्छिंद्रनाथांनी जे आपलं शरीर होतं, जे त्यांना दैवी शक्तीने ते मिळवलेलं होतं, त्यांनी ते शरीर गुप्त केलं आणि एकदम मायेचं शरीर धारण केलं. म्हणून त्या दिवशी त्यांना एक नाव पडलं माया मच्छिंदर. आम्ही त्यांना माया मच्छिंद्र पण म्हणतो. म्हणजे मायेचं एक शरीर धारण केलं महाराज. आणि त्या शरीरासहित हनुमंतराय मच्छिंद्रनाथ महाराजांना घेऊन स्त्रीराज्यामध्ये गेले. तेच श्रीराज्यामध्ये गेले तर पुरुष जगत नव्हते, पण मच्छिंद्रनाथ महाराज हे महासिद्ध होते महाराज. त्यांना त्या स्त्रीराज्याचा त्या वेशाचा काही फरक पडला नाही, त्यांना काही त्रास झाला नाही. हनुमंतराय रे साक्षीने मैनाकिनीला सांगितलं का बघ, माझ्यापेक्षा बलाढ्य व्यक्ती मी इथं घेऊन आलोय, तू याच्याशी विवाह कर. मैनाकिनी राणीला आनंद झाला. हनुमंतराय मैनाकिनी राणीचा आणि मच्छिंद्रनाथांचा विवाह लावून दिला. हनुमंतराय मच्छिंद्रनाथ महाराजांना त्यांच्यापासून मुलगा झाला ना, महाराष्ट्राचं नाव ठेवलं नेनीनाथ. आणि असं राज्यवरती करू राहिले. इकडे गोरक्षनाथ महाराज तपासाधना करतो हिमालयामध्ये. इकडे मच्छिंद्रनाथ महाराजांचे लहाने गुरुभाऊ म्हणजे माझा आराध्य दैवत असलेले भगवान श्री जालिंद्रनाथ महाराज हे फिरता फिरता हेलपट्टण नावाच्या गावात जातात, गौड बंगाल राज्यामध्ये. ज्या वेळेस ते हेलपट्टण नावाच्या गावामध्ये जातात, जेव्हा ते हेलपट्टणमध्ये फिरत असतात, तर त्यावेळेस तिथे ते एका गौशाळेमध्ये राहतात. आणि त्या गौशाळ्यांना गाईचा चारा आणण्यासाठी जालिंदरनाथ महाराज रोज वनात जातात, जंगलामध्ये. ते जायचा दिवसभर चारा जमा करायचा आणि रोज गाईला चारा आणायचा. ज्या वेळेस ते चारा घ्यायचे, चाऱ्याची ती पिंडी वाजायची, डोक्यावर धारण करायच्या. तर ज्यावेळेस ते चाऱ्याने डोक्यावर धारण करायचे ना महाराज, या पवन देवाला लाज वाटायची. काय एवढे महासिद्ध जालिंदरनाथ महाराज एवढाच म्हणजे एवढा मोठा चारा डोक्यावर कसा घेऊन जात होता? ज्यावेळेस ते डोक्यावर घ्यायचे का, तर पवन देव आले तो चारा आहे ना आकाशामध्ये उचलून धरायचे. चारा डोक्यावर असायचा, फक्त डोक्याला टच नाही व्हायचा. महाराज पवन देव आले वरून धरायचा, महाराज पुढे चालायचे आणि चारा डोक्यावर पुढे चालायचा. हे किमया होती नवनाथ महाराजांची, शक्ती होती नाथ महाराजांची. महाराज नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये एक गोष्ट आपण नेहमी सांगतो का, नाथ महाराजांचं चरित्र माणसाला इतकं प्रभावित करतं ना, का आपण त्यांचे भक्त होऊन जातो महाराज. हे प्रांजळे, म्हणजे आज मी तुमच्या समोर जे बसलेलो आहे किंवा मी तुम्हाला हे सगळं बोलतोय, हे माझे गुरु योगी निरंजननाथ महाराजांचे पुण्य आहे महाराज. मानो या ना मानो, आमचं म्हणणं असं आहे, म्हणजे मी एक शिष्य आहे त्यांचा, माझं असं म्हणणं आहे का माझ्या गुरुजींसोबत ज्ञानेश्वरी बोलते. हो. आणि माझ्या गुरुजींना सरस्वती प्रसन्न आहे महाराज. म्हणजे गुरुनाथचा म्हणजे इथपर्यंत जो प्रवास आहे महाराज, हा फक्त आणि फक्त योगी निरंजननाथ महाराजांकडे बघूनच झालाय. प्रांजळे सांगतो बरं का माझं म्हणणं असं आहे, जगात सगळ्यात म्हणजे माझं म्हणणं बरं का, मी जगाशी नाही सांगत, जगात सगळ्यात ज्ञानी व्यक्ती माझे गुरुजी आहेत. जगात माझ्यापेक्षा सगळ्यात श्रेष्ठ माझे गुरुजी आहेत. आणि जगात कोणाकडून शिकावं, कोणाला आदर्श मानावं, कोणाला आयडल मानावं, असं कुणी जर असेल तर ते माझे गुरुजी योगी निरंजननाथ महाराज. का महाराज? का माझं असं म्हणणं आहे का त्यांना ज्ञानेश्वर महाराजांची कृपा प्राप्त आहे. हो, 100%. का आजही पर्यंत असे कुठलाही प्रश्न नाही महाराज, मी जो माझ्या गुरुजींना विचारला त्याचा मला त्यांनी उत्तर नाही दिला. बरं, पुस्तक उघडायची गरज नाही महाराज त्यांना. म्हणजे विचार करा, ते कुठल्या लेवलचे विद्वान असतील. बरोबर. बरं, मी नेहमी सांगतो ते अभ्यास करतात, खूप अभ्यास करतात. पण महाराज मी कुठल्या प्रश्नावर त्यांना टाकलं, त्यांना कधी पुस्तक उचकायची गरज नाही पडली. याला म्हणतात ज्ञान. आणि मी एवढ्या सुजलाम सुफलाम परंपरेचा पाईक आणि मी एवढ्या महान व्यक्तीचा शिष्य याचा मला गर्व आहे. असायलाच पाहिजे. हो, तसंही नाथांचं चरित्र आहे महाराज. म्हणजे ह्या नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये प्रत्येकाची किंमत वेगळी वेगळी, टेस्ट वेगळी वेगळी. जालिंदरनाथ महाराजांच्या डोक्यावर पवनदेव घास थांबू देत नव्हते, कारण पवनदेवाला माहिती ही अग्नी आहे, याच्या डोक्यावर घासाला जळून जाईल म्हणून ते तो घास आकालागात करायचे. ज्यावेळेस ही रोज लीला चालली महाराज, त्या हेलपट्टणची जी राणी होती मैनावती, तिने एक दिवस पाहिलं महाराज काय माझ्या गावामध्ये असे तपस्वी आलेत काय, ज्या तपस्वी महाराजांच्या डोक्यावर चारा सुद्धा स्पर्श होत नाही, हवेत चालतो, असे ते महान योगी आहे. असे ते काय आहे,
महान महान योगी आहे. म्हणून मग ती मैनावती त्यांचा उपदेश घ्यायला एक दिवशी जाते. महाराज, स्त्री नाथपराजांपासून लांब राहते. ती पण भ्रांती मी तुमची मिटवतो. लोक असं म्हणतात की नाथांना स्त्री चालत नाही, नाथांना रेडी चालत. तुम्ही ऐकलं असेल, हे नाथांना बाया चालत नाही, नाथांना स्त्री चालत नाही, स्त्रीने 10 फूट लांब राहावं. महाराज, ही खोटी भ्रांती आहे बरं का. असं काही नाहीये. ज्या वेळेस हा सगळा विषय चालू होता का अवतार धारण करायचा, तर त्यावेळेस नाथ महाराजांना कार्य काय होतं माहिती का? भक्ती महात्म्याचा प्रचार आणि प्रसार करणे आणि त्यासाठी संन्यास धारण करून त्याग करणे आणि गावोगावी जाणे धर्म वाढवण्यासाठी. मग त्यावेळेस त्यांनी स्त्रीच्या पोटी अवतार का धारण नाही केला? तर त्यांचं मच्छिंद्रनाथ महाराजांचं म्हणणं असं होतं की जर आपण आईच्या पोटी अवतार धारण केला, स्त्रीच्या पोटी जन्माला आलो, तर मातृत्वाचं ऋण आपल्यावर लागेल. बरोबर. कसं काय लागेल? मातृत्वाचं. मातृत्वाचं ऋण आपल्यावर लागेल. आणि महाराज, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आपण किती जरी जन्म घेतले तर आईचं ऋण फेडू शकत नाही. नाही. आणि ह्या अवतारामध्ये आपलं धार्मिक कार्य करायचं आहे. आणि जर आईच्या पुढे जन्माला आला, महाराज, आईची स्वप्न लागतात, माझ्या मुलाने लग्न करावं, प्रपंच करावा, हे करावं. मग त्यावेळेस काय होईल? आपलं जे बाकीचं जे कार्य आहे याच्यावर पाणी फिरेल. म्हणून नाथ महाराजांनी स्त्रीच्या पोटी अवतार नाही घेतला. का? मातृत्वाचं ऋण फेडलं जाणार नाही म्हणून बरं का. नातांना बाई जळत नाही अशातला कुठला प्रकार नाही महाराज. ही खोटी संकल्पना, ही मूर्ख संकल्पना आहे. महाराज, स्त्रीचं हृदय जाणणारे नाथ महाराज आहे. स्त्रीला अभय देणारे नाथ महाराज आहे. आमच्याकडे एक पंथ आहे महाराज, आय पंथ. त्याचे खूप शिष्य आहे. नाथजी लोक त्याचे बाईक आहेत. महाराज, आई पंथाच्या मूळ प्रवर्तक या उमादेवी आहेत, ज्यांच्या गोरक्षनाथ महाराजांचे शिष्य आहेत. हे लक्षात असलं पाहिजे. महाराज, असं काही नाही स्त्री नवनाथ ग्रंथ वाचू शकते आणि स्त्री बिनधास्त त्यांची सेवा करू शकते, असं काहीच नाही. हे सगळ्या खोटी संकल्पना आहे. नाथ महाराजांना आईच्या ऋणामध्ये अटकायचं नव्हतं महाराज, म्हणून त्यांनी आईच्या पोटी अवतार धारण नाही केला. कारण कार्य वेगळं होतं ना. आणि मैनावती माता ज्यावेळेस जालिंदरनाथ महाराजांकडे गेली ना महाराज, तिला काढून दिलं त्यांनी. चला पळा इथून, काय इथं यायचं नाही माझ्याकडं. मैनावती माई म्हणे, मला तुम्हाला गुरु करायचं. काय गुरु बिरू नाही, पळा. त्याची भक्ती परीक्षा घेत होते महाराज. असे त्यांनी खूप दिवस केलं महाराज. महाराज त्याला झाकलून द्यायचे. एक दिवस ती आली महाराजांना भेटायला. महाराज म्हणे, तू परत आली का म्हणे आज? म्हणे, हो महाराज, मला तुमचा अनुग्रह घेतल्याशिवाय मी जाणार नाही. बरं ये. महाराजांच्या हातामध्ये पंखा दिला, मला हवा घाला म्हणे. मांडू डोकं ठेवून झोपले तिची गुरु भक्ती बघण्यासाठी. आणि एक भुंगा निर्माण केला महाराज शक्तीने, आणि त्या भुंगाला सांगितलं जायच्या मांडीराचा. तिला पहिले सांगितलं होतं, माझी झोप उठलंच तर आलायचं आणि मांडी हलवायची नाही. तो भुंगा गेला महाराजची मांडी कोरायला लागला. मी का तुषा खाली होता नाही का, तरी पंखा चालू होता. महाराज, भुंगा मांडी करतोय, मांडी हलवायची नाहीये, आणि गुरु श्री गुरु मांडीवर झोपलेले आहेत. आता लीला बघा महाराज कशी कळतात. महाराजची गुरु भक्ती. महाराज भुंगाने मांडी कोरायला सुरुवात केली, असंख्य वेदना व्हायला लागल्या. पण मन म्हणत होता का गुरु श्री गुरु आता झोपले, श्री गुरूंना हलवायचं नाही. महाराज भुंगाने रक्त भंबाळ जखम केली, रक्त एकदम रक्त रक्त झालं. ते रक्त महाराजांच्या पायाखाली गेलं, म्हणजे याच्या खाली गेलं. महाराजांनी पहिला, अरे रक्त आलं. महाराज खडकून उठले. पाहिलं तो मांडी कोरलेली भुंगा त्यांनी हाकलून दिला. महिन्यावधी हे काय केलंस? म्हणे, महाराज, तुम्ही तर सांगितलं होतं मला मांडी हलवू नको. तुमची लीला असेल ही, त्याच्यामुळं मी हल्ले नाही महाराज. मी तुमची निद्रा हिला महत्व दिलं. महाराजांनी पाहिलं का, रे खरंच एक प्रकार गुरु भक्त. त्याच ठिकाणी तिला दीक्षा देऊन टाकली नाथ महाराजांनी. आणि पहिली स्त्री शिष्या केली जालिंदरनाथ महाराजांनी, ती म्हणजे मैनावती. हे लक्षात घ्या. मग त्या मैनावतीची इच्छा झाली का माझ्या मुलाला म्हणजे गोपीचंद राजाला पण दीक्षा देऊन घ्यावी. म्हणून तिने तिच्या महलामध्ये चर्चा केली महाराज, का मी लवकरच मैनावतीला म्हणजे माझ्या राजा गोपीचंदाला दीक्षा देऊन घेणार. महाराज, ज्यावेळेस दीक्षाचा तिचा विषय ठरला ना, तिचं त्याच्या ज्या पद्धत राजा गोपीचंदाच्या, त्यांच्या मनामध्ये आलं का आपली जी सासूबाई हे योग्य नाही करत आहे. आपल्या नवऱ्याला एका संन्यासाकडून दीक्षा देऊन गेला आणि तो जर कुठे निघून गेला संन्यास घेऊन, तर आपलं काय होईल? म्हणून त्यांनी त्या गोपीचंद राजाच्याच मनामध्ये स्वतःच्या आईबद्दल द्वेष कालवला. महाराज, गोपीचंद राजाने ज्यावेळेस भगवान जालिंदरनाथ महाराज हे ध्यानस्थ मुद्रेमध्ये होते, त्यावेळेस त्यांना गर्तेमध्ये म्हणजे घोड्याच्या लेदीमध्ये काढून टाकलं. ध्यान होते. जर ते जिवंत ते जागेच त्याला भस्म करून टाकलं असतं. पण ध्यान अवस्थेमध्ये जेव्हा जालिंदरनाथ महाराज त्या अग्निअवस्थेतून उठले, त्यांनी पाहिलं जर मी याला आता भस्म केलं तर पुढे मोठं कार्य आहे. म्हणून त्या ठिकाणी शांत राहिले. इकडे हिमालयामध्ये कानिमनाथांची साधना पूर्ण झाली आणि गोरक्षनाथांची साधना पूर्ण झाली. दोघंही आपल्या आपल्या दिशेने निघाले. आपल्या आपल्या दिशेने निघाले. हेलपट्टणामध्ये गोरक्षनाथ आले. गोरक्षनाथ कानिमनाथ तिकडून श्रीराज्यातून जाऊन आले. हेलपट्टणातून हे आले. आणि यांची भेट एका आंबराईच्या वनामध्ये झाली, एका आंब्याच्या वनामध्ये. दोघांनी एकमेकांना पाहिलं, आदेश केला. यांच्या मुद्रिका त्यांनी ओळखल्या, त्यांच्या मुद्रिकांनी ओळखल्या. कोण गुरु तुमचा पंथाशी ओळख झाली, बसा बसा म्हणाले. मग कानिमनाथांना वाटलं का चला यार, आपण गोरक्षनाथ महाराजांना आपली शक्ती दाखवू. म्हणून त्यांनी काय केलं, भस्म काढलं आणि त्या झाडांवर मारलं. हा सगळे आंबे तिथले ते खाली आले आणि आंबे खायला लागले.
मग गोरक्षनाथ महाराजांना वाटलं थोडीशी आपण आपली शक्ती दाखवूया, म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी भस्म काढलं आणि या विश्वातले जेवढी फळं आहे ते सगळे त्या ठिकाणी आले. दोघांनी फळं-बिळं खाल्ले. कानिफनाथ महाराजांना त्यावेळेस थोडासा असं मान्यता होती का नवनाथ भक्तसाहेब सांगतो का अहमपणा झालेला होता. मग तो अहमपणा कमी करण्यासाठी गोरक्षनाथ महाराजांनी तिकडे एक लीला खेळली. मग ते जायला लागले, "आदेश झाला, आम्ही निघतो" म्हणे आता. म्हणे, "हो निघा." पण म्हणे, "जे जे आपण हे फळं खाल्ले, हे टरफलं खाल्ले, हे कोया खाल्ले, याचं काय?" म्हणे, "काय करायचं? फेकून दे. फेकून दे, झाडावर परत लावून टाका" म्हणे ते सगळं. "ओ हे कसं शक्य आहे?" म्हणे, "हे झाडावर परत कसं काय लागेल?" म्हणे. "झाडावर नाही लागणार" म्हणे. गोरक्षनाथ म्हणजे तुमचा गुरु भला नसेल तर तुम्हाला नक्कीच लावता येईल. नाही म्हणे, "माझ्या गुरुने मला ही विद्या शिकवली नाही." म्हणे, "का माझ्या गुरुने मला शिकवली." गोरक्षनाथ महाराज संजीवनी मंत्र टाकतात. सगळे झाड, आंबे फळं सगळे पळत झाडावर लागून जातात. मग कालिमनाथ महाराजांना ते वाटतं का, "अरे हा काय चमत्कार आहे महाराज. हा असा काही चमत्कार आहे." मग कालिमनाथ महाराज म्हणतात, "हे कोणी शिकवलं?" म्हणे, "माझ्या गुरु मच्छिंद्रनाथांनी." म्हणे, "मच्छिंद्रनाथ महाराज पण आता स्त्री राज्यामध्ये त्यांना मुलगा झालाय, त्यांची पत्नी आहे." हे ऐकल्यानंतर गोरक्षनाथ महाराजांना थोडं वाईट वाटतं. म्हणे, "खरंच?" म्हणे, "हो, मी तर बघून आलो." महाराज तुमचे गोरक्षनाथ महाराज उठतात ना जेव्हा कानिमनाथांकडून वचन ऐकतात का माझे गुरु स्त्री राज्यामध्ये, जाऊन स्त्री राज्याच्या बॉर्डरवर उभे राहतात महाराज. आणि जसं स्त्री राज्याच्या बॉर्डर ओलांडायला ना तेवढं त्यांना कळतं का अरे, जर मी या स्त्री राज्यामध्ये पाय ठेवला तर तिकडे हनुमंतजी सावध होऊन जाईल आणि तोही चैल आणि मला त्याच्याशी युद्ध करावं लागेल परत. मग युद्ध करायला काही नाही, पण मग ती पहिल्या राणीला कळून जाईल. मग आता काय करावं? गुरुला आणायला कसं जावं? गुरुचा शोध कसा घ्यावा? गुरु सापडून कसा आणावा? ते तर चिंतेमध्ये असतं. तर त्यावेळेस त्या जंगलामध्ये एक कलिंग नावी नर्तकी असते. तिची तर राज्यामध्ये दुसऱ्या दिवशी तिचा कार्यक्रम असतो. त्या कार्यक्रमासाठी ती चाललेली असते. तिला गोरक्षनाथ महाराज थांबवतात. त्या कलिंग नावीला नर्तकीला खाली उतरवतात आणि तिला सगळा गुरुविरहाचा प्रसंग सांगतात का माझे गुरु मच्छिंद्रनाथ महाराज हेच राज्यामध्ये गेलेत. त्यांना मला बाहेर आणायचं आहे. तू माझी मदत करते म्हणतात. महाराज मी तुम्हाला घेऊन गेले असते. कोणी स्त्री राज्यामध्ये फक्त स्त्रियाच जाऊ शकतात, पुरुष नाही. गोरक्षनाथ म्हणतात ठीक आहे. ते स्त्रीचं रूप बाळगतात गुरु गोरक्षनाथ महाराज आणि जाऊन त्या महालामध्ये जातात आणि तिथे मृदुंगातून आवाज काढतात, "चलो मच्छिंद्र गोरख आहे." म्हणजे ती गुरु शिष्याची भेट होते महाराज. आणि झाले त्या गुरु शिष्याच्या भेटीमध्ये गुरु गोरक्षनाथ महाराज आपल्या गुरूंना सांगत का महाराज आपलं हे कर्तव्य नाही आहे. तो तुम्ही हनुमंतासाठी निश्चित विवाह केला. तुम्ही हनुमानजींसाठी निश्चित हे केलं. आता चला, आता नाथपंथाला आपली गरज आहे. महाराज हनुमंतरायासाठी फक्त हनुमानजींच्या कल्याणासाठी हनुमानजीला विवाह नाही करावा म्हणून मच्छिंद्रनाथ महाराजांनी श्रीराजा जाऊन विवाह केला. आणि मग गोरक्षनाथ महाराज जातात आणि आपल्या गुरूंना परशुद्ध पंथामध्ये आणतात. हे मच्छिंद्रनाथाच्या श्रीराज्यातलं चरित्र आहे. गोरक्षनाथांचे जीवनकथन समाजावरचा प्रभाव कसा होता? गुरुभक्ती. गोरक्षनाथ महाराजांनी आयुष्यामध्ये ना सगळ्यात जास्त गुरुभक्ती केली महाराज. म्हणजे गुरुभक्तीला खूप त्यांनी महत्त्व दिलं. गुरुभक्तीशिवाय गोरक्षनाथ महाराजांनी या जगात कुठल्याच गोष्टीला महत्त्व दिलं नाही. महाराज गुरुभक्ती गोरक्षनाथ महाराजांची इतकी प्रबळ होती का गुरुभक्तीसाठी गोरक्षनाथ महाराज स्वतःच्या जीवाची कधी पर्वा नाही केली. आपल्या गुरूंवर सदैव निर्छावर झाले, सदैव. नवनाथ ग्रंथाच्या 32 नंबरच्या अध्यायातलं एक चरित्र आहे महाराज. ते चरित्र असं आहे का विश्वापूर नावाच्या गावामध्ये त्रिविक्रम नावाचा राजा असतो. त्या त्रिविक्रम राजाच्या काही कारणास्तव त्याचा मृत्यू होतो आणि ज्यावेळेस त्याचा मृत्यू होतो ना महाराज त्याचा प्रेत दाह संस्कारला नेलेलं असतं स्मशानामध्ये आणि तिथे त्याची गावातली लोक ते खूप रडत असतात, खूप भयंकर रडत असतात. आणि मग ते त्या गावामध्ये नेमकी फिरता फिरता गोरक्षनाथ महाराज आणि मच्छिंद्रनाथ महाराज येतात आणि गोरक्षनाथ महाराज मच्छिंद्रनाथ महाराज जेव्हा ते बघतात ते तर खूप रडरड चालू आहे, ते कशासाठी चालू आहे ते विचारतात तिथे पुजाऱ्यांना काय झालंय. ते म्हणतो महाराज आमच्या राजाचे जे राजे होते ते खूप चांगले होते, पण भगवंताने बघा ना त्यांना इतक्या लवकर नेलं, त्यामुळे प्रजा सगळी दुःखी झाली आणि महाराज प्रजेवरचा मायेचा हात गेला. आता प्रजेवरचा मायेचा हात गेल्यामुळे पूर्वी प्रजा दुःखी आहे. गोरक्षनाथ महाराजांना ते आवडत नाही म्हणून गोरक्षनाथ महाराज गुरूंना काय म्हणतात, "हे गुरुदेव, चला तो राजा चांगला होता, आपल्याकडे संजीवनी विद्या आहे, चला आपण त्याला जिवंत करू." मच्छिंद्रनाथ महाराज म्हणतात, "अरे त्याचा आत्मा मोक्षाला गेला असेल आता, तुझं आणि माझं सामर्थ्य इतकं नाही का आपण त्याला जिवंत करू." म्हणे, "महाराज जर तुम्ही त्याला जिवंत नाही केलं तर मी त्याला जिवंत करेन." मच्छिंद्रनाथ म्हणतो, "तुझं सामर्थ्य इतकं नाही की त्याला जिवंत कर." गोरक्षनाथ लागून जातं, म्हणजे जर मी त्याला जिवंत नाही केलं महाराज कुंभी पाक करील, म्हणजे मी स्वतः अग्नीमध्ये उडी घेईन. मच्छिंद्रनाथ महाराज म्हणतात, "अरे हे काय केलं?" गोरक्षनाथ महाराज जेव्हा संजीवनी मंत्र टाकतात तो राजा जिवंत होत नाही ना महाराज. मग ते लगेच ते गोरक्षनाथ ते लाकडं आणतात, अग्नी प्रज्वलित करतात, उडी मारणारच. पण गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ महाराज थांब, काही पण करू नको. आता तू दिलंय ना वचन, आता बघ मी काय करतो.
तर त्यावेळेस गोरक्षनाथांच्या वचनासाठी बरं का, गुरु शिष्य परंपरा बाकी सुंदर आहे. मच्छिंद्रनाथ म्हणा स्वतःचा देह त्यागतात आणि त्यांचा आत्मा तर त्रिविक्रम राजाच्या शरीरामध्ये जातो आणि 12 वर्ष तिथे राज्य करतात. किती? 12. 12 वर्ष ते शरीर एका याच्यामध्ये लपवलेलं असतं. पण ज्यावेळेस त्यांना धर्मनाथ नावाचा मुलगा होतो आणि त्या मंदिरात ते प्रार्थनेला येतात ना महाराज, तर ज्यावेळेस ते राजाची राणी असते रेवती राणी, ती प्रार्थना करते शंकराला का भगवान तू किती चांगला आहे का माझा मेलेला नवरा तुम्हाला परत दिला. माझ्यासारखी सुहागण स्त्री या जगात नाही. जेव्हा ती असं म्हणते ती गुरुवेन हसते महाराज. तर राणीला कळतं ही का हसली म्हणून तिला धरते. तर तिथं सांगते का महाराज बाई हे तुझे पती देव नाहीये. हे मच्छिंद्रनाथ महाराज तुझा पती केव्हाच वारलेला आहे. तुझ्या पती शरीरामध्ये हे मच्छिंद्रनाथ आहे. हे ज्यावेळेस त्या रेवती राणीला कळतं ना महाराज, तिला राग येतो आणि त्या रागाच्या संतामध्ये त्या मच्छिंद्रनाथ महाराजांच्या शरीराचे ते तुकडे तुकडे करते आणि ते तुकडे सगळे जंगलामध्ये फेकून देते. पण ते शरीर हे सिद्धी पंचतत्वाचं नाही, सिद्धीचं असतं, शरीराला काही होत नाही. तेच तुकडे वीरभद्र उचलून गायला समाधान येतो रक्षणासाठी. आणि वीरभद्र काय म्हणतो माहिती का, ह्या मच्छिंद्रनाथ महाराजांनी मला खूप त्रास दिलाय महाराज, आता मेरा शरीर देणार नाही. म्हणून त्या शरीर तो देत नाही, तर शरीरासाठी युद्ध करतो, म्हणजे युद्धाची तयारी करतो. त्या शरीरासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या गुरुसाठी 12 वर्षाचा वियोग सहन करून आलेले गोरक्षनाथ महाराज साक्षात वीरभद्राशी युद्ध करतात, गुरुच्या फक्त शरीरासाठी. आणि त्या युद्धामध्ये प्राण गेला तरी 72, पण गुरुचं शरीर सोडायचं नाही आणि गुरुनिष्ठा सोडायचं नाही महाराज. आणि सगळ्या देवदिकांना फक्त गुरुच्या शरीरासाठी सगळ्या देवांना अंगावर येतात. याला म्हणतात गुरुभक्ती. गोरक्षनाथ महाराजांचं चरित्र हे जगावर प्रभावित काय करतं, जशाशी पण राहा ना एकनिष्ठ राहा, कोणाशी राहा महाराज एकनिष्ठ राहा. गुरु असो, आई वडील असो, कोणी असो, मित्र असो, एकनिष्ठ राहा आणि त्याच्यासाठी जीवाची पण पर्वा न करतो तुमचं नातं टिकेल. बरोबर. नाही तर तुमच्या नात्याला या जगात किती व्हॅल्यू नाही. आणि महाराज जर नातं चांगलं असलं ना, त्यामध्ये स्वार्थ आणि अहंकार नको आहे, लक्षात घ्या, तर तुमचं नातं चिरकाळ टिकतं बघा. जर तुमचं नातं म्हणजे तुमचं नातं जर चिरकाळ टिकवायचं असेल तुम्हाला अहंकार नाही पाहिजे. माझे खूप चांगले मित्र आहे महाराज. सध्या मी व्यस्त कार्यक्रम कामामध्ये असल्यामुळे त्याचा 8 दिवसापुढचा वाढदिवस. तर मी त्यावेळेस इगतपुरीला कार्यक्रमावर होतो सकाळी. असं मला म्हणजे मी त्याला पाहिलं, मी त्याला फोन केला, म्हटलं अरे कुठे आहे तू? म्हणे घरी आहे. महाराज मी इगतपुरीचा कार्यक्रम करून नाशिकला गेलो, नाशिकचा कार्यक्रम करून त्याच्या घरी गेलो, रात्री 12 वाजता त्याला भेटायला गेलो मी. 12 वाजता त्याला भेटलो, त्याचा केक कापला, सगळं केलं. त्याला एवढा आनंद देतो, त्याला वेळ दिला. मला एवढं बिन शेड्यूलमधून मी त्याला वेळ दिला. मग तरी मला त्याचा तरी त्याला माझा राग आला. म्हटलं काय रे भाई काय झालं? नाही म्हणे यार तू सगळं केलं, माझं स्टेटसच नाही ठेवलं. अरे म्हटलं मी एवढं जो तुझ्यासाठी आलो, मी एवढे काम माझ्या बाजूला टाकले, एवढं लांबून तुझ्यासाठी आलो, तुझ्यासाठी तुझा केक कट करूस तर थांबलो, 2 तास तुला वेळ दिला. नाही नाही म्हणे ते तू नसता आला तरी झालं असं, पण स्टेटस ठेवायला पाहिजे होतं. म्हणजे महाराज तुमच्यातलं प्रेम, तुमच्यातली सद्भावना आणि तुमच्यातलं संबंध संपले. लोकांना फक्त जगाला दाखवण्यासाठी संबंध टिकवायचे. आणि नाथ महाराजांचं चरित्र हे जगाला एक वेगळं सांगतं. जर तुम्हाला संबंध टिकवायचे तर तुम्हाला त्या संबंधामध्ये कुठल्या प्रकारचा अहंकार आणि स्वार्थ आणून चालणार नाही, तर संबंध टिकेल तर टिकणार नाही. असं आहे महाराज. जालिंदरनाथ, कानिफनाथ, तारपाटीनाथ हे कोण होते व यांचं काम काय होतं? जसं कवी नारायण मच्छिंद्रनाथ महाराज म्हणून अवतार धारण केला, हरिनारायण गोरक्षनाथ म्हणून अवतार धारण केला, तसे प्रत्येक नारायणांचे वेगळे वेगळे कामं होते. अंतरिक्ष नारायण हे जालिंदरनाथ झाले, ज्यांचे शिष्य कृपापात्र शिष्य भगवान कानिफनाथ महाराज, बरोबर. तसेच बेनीनाथ महाराज जे करभांजन नारायण झाले. तसेच नारायण म्हणजे पिंपलायन नारायण म्हणजे चरपटीनाथ महाराज. तसेच तेवढे सुईलाम सुफलाम प्रतापशालीनाथ म्हणजे चमस नारायण रेवाननाथ महाराज. तेवढेच प्रतापशाली शिष्य म्हणजे गुरु भरतरीनाथ महाराज. हे नवनारायण नवनाथ म्हणून जन्माला आले आणि यांनी अवतार कार्य केलं महाराज. नाथ संप्रदायामध्ये 6 नाथ हे दत्तात्रय महाराज शिष्य मानले जातात. मच्छिंद्रनाथ महाराज, जालिंदरनाथ महाराज, भरतरीनाथ महाराज, रेवणनाथ महाराज, चरपटीनाथ महाराज आणि नागनाथ महाराज. हे मूळ 6 शिष्य मानले जातात दत्तात्रय महाराजांचे नवनाथ भक्तीचा कथानुसार बरं का. गोरक्षनाथ महाराज हे मच्छिंद्रनाथांचे शिष्य आहे, कानिफनाथ महाराज हे जालिंदरनाथांचे शिष्य आहे आणि गहिनीनाथ महाराज हे गोरक्षनाथांचे शिष्य आहे. म्हणजे 9 नाथांपैकी 6 नाथ दत्तांचे शिष्य आणि 3 नाथ हे नाथ परंपरेमध्ये शिष्य आहे. असं नवनाथांच्या चरित्रात गूढता का आहे? महाराज ते चरित्र असं स्पष्ट नाही आहे ना. म्हणजे आता तुम्ही बघितलं नवनाथ भक्तिसार आपण म्हणतो, नवनाथ भक्तिसार आपण मान्य करतो, पण काही लोकांना तो मान्य नाहीये. बरोबर. चरित्र नवनाथ चरित्र म्हणतो, काही लोकांना ते मान्य नाहीये. काही लोक म्हणतात नवनाथ भक्तिसारापेक्षा अजून गोडी आहे. मग ते नवनाथ रहस्य पाहायला गेलं तर नवनाथ रहस्यापेक्षा अजून गोडी आहे. म्हणजे प्रत्येकाचं म्हणणं काय आहे
याच्यात रहस्य भरपूर आहेत. प्रकारची रहस्य आहेत. जेवढं खोललेलं तेवढं आहे. तेवढं आहे. त्याच्यामुळे तो गूढ आहे. असं स्पष्ट क्लिअर अजून कोणालाच झालेलं नाहीये महाराज. नाथांना अवतार किंवा योगी राजे असं का म्हणतात? महाराज नाथ संप्रदायाचं कसं आहे माहिती आहे का? नाथ संप्रदाय जितके सिद्ध होऊन गेले, त्यांनी साधनेला सर्वस्व मानलं. साधना एके साधना, तपसाधना एके तपश्चर्या. दिवसभर जर सिद्ध साधनेला बसले महाराज तर साधना करतात. आणि सिद्धांचं कसं आहे माहिती आहे का? हिवाळ्यामध्ये पाण्याची साधना. ज्यावेळेस खूप थंडी असेल तेव्हा नदीमध्ये जाऊन साधना करायची. खूप कडाक्याचं ऊन असेल त्यावेळेस धुण्यासमोर जाऊन साधना करायची. बघा बरं का महाराज साधनेचे प्रकार. आणि पावसाळ्यामध्ये पाण्याखाली जाऊन साधना करायची. म्हणजे धबधब्याखाली, नदीखाली, जिथे कंटिन्यू डोक्यावर पाणी पडतंय पावसाळ्यामध्ये. महाराज शरीराला ताप, शरीराला कष्ट द्यायचे याला हठयोग म्हणतात. काय करतात? हठयोग. आणि महाराज हठयोग असं कोणीही नाही करू शकत. त्याग असा कोणी साधना अशी कोणी नाही करू शकत. ह्या जगामध्ये जितके बी योगी आहेत, हे सगळे योगी नाथ महाराजांकडून काहीतरी शिकतात आणि नाथ महाराजांना आदर्श म्हणून योगक्रिया करतात. म्हणून ते सगळे योगी या नाथ महाराजांना आपले राजे मानतात. म्हणून आपण सगळ्यांना त्यांना योगीराज म्हणतो. म्हणजे जेवढे जगामध्ये योगी आहेत ते योग्यांचे ते राजे आहेत म्हणून योगीराज. अजून एक शब्द आहे नाथ महाराजांना योगेश्वर पण म्हणतात. म्हणजे जेवढे योगी आहे जगामध्ये त्यांचे ईश्वर म्हणून योगेश्वर. योग के ईश्वर म्हणून योगेश्वर. काही इतिहासकार म्हणतात ना की नाथ म्हणजे एक शैव साधक वगैरे, तर हे कितपत खरे? बरं असं नाही आहे काही पुढे फक्त शैव साधकच आहेत असं नाही. वैष्णव परंपरा पण आहेत आमच्यामध्ये. म्हणजे आता मी मूळ वारकरीच आहे महाराज. आणि आदिनाथापासून जी परंपरा आली ती भगवान ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत. याच्यामध्ये फक्त शिव भगवान शंकर नाही ना महाराज, याच्यामध्ये विष्णू पण तेवढेच महत्वाचे आहेत ना. असं काय करा तुम्ही? नाथ संप्रदाय हा शैव साधक आहे असं नाहीये, पण तेवढा तो विष्णूचा पण साधक आहे. तुम्ही म्हणशाल कसं? म्हणा बरं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा कोण आले तिथे? भगवान आदिनाथ, बरोबर. मच्छिंद्र याचा मुख्य शिष्य. मच्छिंद्रनाथ कोण आहेत? कवी नारायण. नारायण म्हणजे कोण आहेत? विष्णू आहे. कोण आले परत? आदिनाथ म्हणजे शिव आणि मच्छिंद्रनाथ म्हणजे विष्णू. परत खाली या. मच्छिंद्राने बोध गोरक्षाचे गेला. गोरक्ष कोणाचा अवतार आहेत? भगवान आदिनाथाचा. म्हणून आम्ही त्याला काय म्हणतो? शंभूजती. त्यांना काय म्हणतो आम्ही? शंभूजती. परत ते कोण झाले? शिव. मच्छिंद्र याचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने गोरक्षाला गहिनी प्रती. गहिनीनाथ कोण आहे? करभंजन नारायण. परत ते कोण आले? महाविष्णू. परत कोण आले? महाविष्णू, बरोबर. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. गहिनीने उपदेश कोणाला केला? निवृत्तीनाथ महाराजांना केला. निवृत्तीनाथ महाराज कोण आहे? सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. परत कोणाकडे आली परंपरा? शंकर भगवंताकडे आली ना, बरोबर आहे. महाविष्णूचा अवतार सकाळचा ज्ञानेश्वर. निवृत्तीनाथांनी उपदेश केला ज्ञानेश्वर महाराजांना. ज्ञानेश्वर महाराज कोण आहे? ज्ञानेश्वर महाराज कोण आहे? ज्ञानेश्वर भगवान विष्णू. आदिनाथापासून झाली परंपरा कोणाकडे गेली? विष्णूकडे. विष्णूकडून परत कोणाकडे आली? शिवाकडे. शिवाकडून परत आली विष्णूकडे परत आली. महाराज हे नाथ संप्रदाय सगळे शिव आणि वैष्णवरच चालू. एक पर्टिक्युलर ना शैवाचे आहेत ना वैष्णवाचे आहेत, दोघं समान आहे. कारण महाराज तुम्ही बघा ना सगळीकडे विष्णू आणि शिव शिष्य झालेत एकमेकाचे. आदिनाथ भगवान शंकर लगेच मच्छिंद्रनाथ विष्णू आलेत ना. गोरक्षनाथ भगवान शंकर लगेच गिरीनाथ महाराज विष्णू आलेत ना. निवृत्तीनाथ महाराज शंकर लगेच ज्ञानेश्वर भगवान विष्णू आलेच ना तुमचे. इकडे सगळे शिष्य तर विष्णू झालेत, तिकडे सगळे शंकर गुरु झालेत. इकडे सगळे भगवान विष्णू गुरु झाले, तिकडे सगळे भगवान शंकर शिव झाले, शिष्य झाले. असं एकमेकाची शिष्य परंपरा. असं प्रॅक्टिकली शैव उपासक नाही. त्यामुळे वैष्णवांचा पण आहे नाथ संप्रदाय असं नाही. उलट महाराज नाथ संप्रदाय सगळ्यात जास्त कार्य घराघरापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे वैष्णवांनी केलंय. नाथ योगींचा प्रवास हा विविध देशांमध्ये आता आढळतो. हे कधी शक्य झालं? म्हणजे आता जे नाथ संप्रदायाचे जे काही परंपरा असतील किंवा काही गोष्टी असतील त्या भरपूर देशांमध्ये आपल्याला दिसतात. असं शक्य झालं? हे कसं शक्य माहिती आहे का? कारण नाथ संप्रदायाच्या साधूला महाराज त्याला काही कुठल्या प्रकारची म्हणजे म्हणतो ना आपण त्याला स्वार्थ नसतो. कुठल्या प्रकारचं त्याला रानसार नसतो. एका ठिकाणी कधी थांबत नाही. त्याला भक्तिकच कार्य असतं. मला प्रत्येक ठिकाणी जाणे नाथ संप्रदायाचा आणि सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे. मग त्याचं काम तो करत असतो महाराज. विविध देशामध्ये काय, विविध राज्यामध्ये काय, विविध ठिकाणी काय जाऊन तो त्याचा नाथ संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करत असतो महाराज. जालिंदरनाथ महाराजांनी महाराज ज्यावेळेस भगवान जालिंदरनाथ महाराज बाहेर म्हणजे इराक अफगाणिस्तानला त्या ठिकाणी गेले, तिथं फकिरी परंपरेचे लोकांना त्यांनी अनुग्रहित केलं. फकिरी म्हणजे दुसऱ्या धर्मातील लोकांना त्यांनी दीक्षा दिली. हो,
म्हणजे असं म्हणतात हो, की ज्यावेळेस भगवान जालिंदरनाथ महाराज हे आमच्या भागामध्ये आले होते, तर त्यावेळेस तिथल्या दावल मलिक बाबांना त्यांनी उपदेश केला आणि दावल मलिक बाबांचा उपदेश करून भगवान जालिंदरनाथ महाराजांनी दावल मलिक बाबा यांना दावलनाथ केले. यांना नाथ पंथाची दीक्षा दिली महाराज आणि त्यांना नाथ संप्रदायामध्ये घेतलं आणि त्यानंतर बाबा दावल मलिक म्हणजे त्यांना आम्ही दावलनाथही म्हणतो. दावल मलिक बाबांनी नाथ संप्रदायासाठी एक अमोघ कार्य केलंय. भगवान जालिंदरनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेमध्ये 4थ्या नंबर किंवा 3रा नंबर शिष्य आम्ही भगवान दावल मलिक बाबांना म्हणजे दावलनाथ बाबांना मानतो. आमच्यासाठी दावलनाथ बाबा हे तितकेच पूजनीय आहेत, जितके भगवान कानिफनाथ महाराज आहे, की जितके भगवान जालिंदरनाथ महाराज आहे. का? आम्ही त्यांना नाथपंथी मानतो. का? कारण आम्हाला असं सांगितलं गेलं आमच्या गुरुजींनी, का जसे आपल्यासाठी नवनाथ आहे तसेच दावलनाथ आहेत. का? ते आमच्या नवनाथांचे शिष्य आहे महाराज. बरोबर. किती लोक आज काही म्हणत होते कोणाचा अवतार आहे, कोणा पण नाही. आम्ही नाथपंथी आहे ना. आम्हाला माहिती ना, आमची परंपरा आहे ना. देव आमचा आहे. दावलनाथ महाराज हे नाथपंथी आहे आणि नाथपंथाचे शिष्य आहेत महाराज. हां, त्यांचं कार्य खूप मोठं आहे. अशा खूप सुफी परंपरा आहेत, ज्यांना उपदेश जालिंदरनाथांनी केलाय आणि ज्या परंपरा म्हणजे सोपी असेल, फकीरी असेल, ह्या सगळ्या परंपरा म्हणजे कबीरदास स्वामींची जी काय आता कबीराची परंपरा आहे कबीर स्वामींची, ही पण जालिंदरनाथ महाराजांपासून आलेली परंपरा आहे. खूप परंपरा ह्या नाथांपासूनच आलेल्या परंपरा. गोरक्षनाथांनी योगशास्त्र कसं मांडलं हो? योगशास्त्र हठयोगाच्या द्वारे. योगशास्त्र म्हणजे काय? गोरक्षनाथांनी जसं आपण म्हणतो, काही लोक नामाद्वारे परमेश्वराची प्राप्ती करतात, काही तंत्राद्वारे प्राप्ती करतात. जसं भगवान गुरु गोरक्षाने परमेश्वराची प्राप्ती योगाद्वारे केली आणि योगाद्वारे सुद्धा परमेश्वर प्राप्ती करता येते हे जगाला शिकवलं. त्याला हठयोग म्हटलं गेलं. आणि गुरु गोरक्षनाथ महाराजांनी शिकवलं की योगाद्वारे तुम्हाला तुमच्या सगळ्या शरीरातील रोगावर नियंत्रण करता येतं. शारीरिक रोग म्हणजे कोणते? डायबिटीस, शुगर हे नाही. काम. काम वाचता तुम्हाला योगाद्वारे घालवता येते. क्रोध हा योगाद्वारे घालवता येतो. स्वार्थ हा योगाद्वारे, कामना, ही कामना, ती कामना, ही कामना, ह्या योगाद्वारे तुमच्या कामना सुद्धा तुम्हाला कमी करता येतात. याला म्हणतात योग. याला म्हणतात हठयोग. जो हठयोग योगशास्त्र शिकला त्याला ह्या सगळ्या गोष्टींपासून मुक्तता मिळते. म्हणून तो योग जास्त शिकवला गेला नाथ संप्रदायामध्ये.